आज मी बनवणार आहे होममेड पिझ्झा। अगदी सोपी रेसिपी आहे, एकदम 10 मिनिटांमध्ये बनतो आणि खूप टेस्टी लागतो खायला पण। चला तुम्हाला पण दाखवते कसा बनवते मी पिझ्झा। हा पिझ्झा मी व्हेज बनवणार आहे, त्यासाठी मी कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो घेतले आहेत। हे सगळं स्वच्छ धुवून थोडंसं जाडसर कापून घेतलं आहे, जास्त बारीक कापायचं नाही। आता एक पॅन गरम करून त्यामध्ये थोडंसं बटर घातलं, त्यात कापलेला कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची घातली। वरून थोडंसं मीठ टाकलं म्हणजे भाज्या लवकर सॉफ्ट होतात। भाज्या थोड्या परतल्यावर त्यामध्ये पिझ्झा सॉस, मेयोनीज आणि चाट मसाला घालून सगळं मी छान असं मिक्स करून घेतलं। आता पिझ्झा बेस घेतला, त्यावर आधी थोडंसं मेयोनीज आणि पिझ्झा सॉस लावून सगळीकडे पसरून घेतलं। त्यानंतर तयार केलेल्या भाजीचं मिश्रण पिझ्झा बेसवर घातलं, वरून भरपूर असं चीज टाकलं आणि शेवटी थोडंसं चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो टाकलं। आता कढईमध्ये एक स्टँड ठेवला आणि त्यावर पिझ्झा ठेवून झाकण लावलं। फक्त 10 मिनिटांमध्ये आपला पिझ्झा छान असा बेक होतो। बघा किती छान आणि चीजी पिझ्झा तयार झाला आहे। ओव्हनची अजिबात गरज नाही आणि चव मात्र जबरदस्त। तुम्हीही नक्की एकदा घरी ट्राय करा। थँक्स फॉर वॉचिंग। बाय।